गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधक मध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। एक राजकीय घडामोड अशी आहे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतात। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या दोन्ही गटांमध्ये सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे, राजकीय संघर्ष सुरू आहे। त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र परिचारक यांनी आपली वाट थोडीशी वेगळी निवडलेली आहे। विद्यमान आमदार आवताडे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असा सगळ्यांचाच अंदाज आहे आणि त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांना केवळ 3 वर्ष आमदारकी मिळालेली आहे। आणि यातच मंगळवेढ्यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडेंच्या पाठीशी उभारण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं। मंगळवेढ्यामध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रशांत परिचारक हे गैरहजर राहिले। मात्र कालच म्हणजे त्या परवा दिवशी कार्यक्रम झाला होता मंगळवेढ्याचा आणि काल कार्यक्रम झाला सोलापूर अक्कलकोटचा। तिथल्या कार्यक्रमाला मात्र प्रशांत परिचारक यांनी हजेरी लावली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपले संबंध जे आहेत ते जगाला दाखवून दिले त्यांनी की आमचे संबंध चांगले आहेत, पण केवळ आवताडे यांना विरोध दर्शवण्याकरता म्हणून त्यांनी मंगळवेढ्याच्या सभेकडे कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती। मात्र त्याच वेळी जेव्हा ते सोलापूर आणि अक्कलकोटचे कार्यक्रम करत होते तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मयोगी सभागृहामध्ये बैठक घेऊन निवडणुकीचं बिगुल वाजवलं होतं आणि प्रशांत परिचारक यांनी कोणत्याही स्थितीमध्ये निवडणूक लढवावी अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केली होती। त्याच वेळी परिचारक हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दौरा करत होते। त्यामुळे असं वाटलं प्रत्येकाला की फडणवीस यांनी आवताडे आणि परिचारक यांच्यामधले मतभेद दूर केले असावेत। मात्र कालचे कार्यक्रम संपले आणि आज सकाळपासून म्हणजे बुधवारी सकाळपासून प्रशांत परिचारक यांनी मॅरेथॉन घोंगडी बैठका मंगळवेढा तालुक्यामध्ये घेतलेल्या आहेत। घरनिकी असेल, देवगाव असेल, मल्लेवाडी असेल, गुंजेगाव असेल, मारापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी आज घोंगडी बैठका घेतल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतो आहे। या विधानसभेची ही पूर्णतः तयारी आहे। भारतीय जनता पक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी देणार हे निश्चित मानलं जात असताना परिचारक यांनी मात्र आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दौरा केला। मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये येऊन घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावलेला आहे। त्यामुळं परिचारक समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे। कालच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पंढरपुरात बैठक घेऊन निवडणूक लढवण्याची मागणी केली होती। वास्तविक पाहता 2009 पासून 2024 पर्यंत परिचारक गट हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहे। मात्र त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालेले नाहीये। 2009ला त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकरता म्हणून इथे निवडणुकीला मोहिते पाटील उभारले होते, त्यांना समर्थन दिलं होतं। मात्र विजयदादांचा इथं पराभव झाला। 2014ला प्रशांत परिचारक हे आमदार भारत भालके यांच्याकडनं पराभूत झाले। 19च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनाही पराभव पचवावा लागला होता। 2021 मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या वेळी इथं पहिल्यांदा भाजपचं कमळ फुललं, ते समाधान आवताडे यांच्या रूपाने आणि परिचारकांनी त्यांना समर्थन दिलं होतं। मात्र परिचारक आणि आवताडे यांचा दोस्ताना फार काळ टिकला नाही। आता 2024च्या निवडणुकीमध्ये परिचारक गटाकरता कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक त्यांना लढवायला लागणार आहे, कारण त्यांचा गट त्यांना शाबूत ठेवायचा असेल। पंढरपूर आणि मंगळवेढा भागात त्यांची वाढलेली ताकद आहे। दामाजीसारखा कारखाना त्यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेतलेला आहे। हे सगळं सहकारी संस्था टिकवायचे असतील तर परिचारकांना विधानसभेच्या निवडणूक मध्ये उतरावंच लागणार आहे। हे परिचारक पण जाणून आहेत, देवेंद्र फडणवीस पण जाणून आहेत आणि आवताडे सुद्धा जाणून आहेत। त्यामुळेच सध्या अपक्ष म्हणून प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणुकीमध्ये उतरतील अशी चिन्ह दिसत आहेत। मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचं लक्ष सुद्धा परिचारक यांच्या हालचालीकडे आहे। शरद पवार हे सतत नेहमीच इथल्या गेलेल्या नेत्यांपाशी चौकशी करत असतात की परिचारक गटाचं काय चाललंय, त्यांची काय हालचाल आहे। कारण सध्या पवार यांनी इंदापूर असू दे, फलटण असू दे, कोल्हापूर असू दे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जी जुनी घराणी त्यांच्यावर काम करते राजकारणामध्ये त्यांना पुन्हा आपल्यापाशी घ्यायला सुरुवात केलेली आहे।
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे. येत्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पवारांच्या पक्षामध्ये अनेक नेते जातील असं बोललं जातं आहे. यामध्ये बबनदादा शिंदे यांचंही नाव अग्रेसर आहे आणि त्याबरोबर परिचारकांचंही नाव घेतलं जातं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये परिचारक आता अपक्ष लढतात की पवारांच्या पक्षाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मात्र त्यांनी घोंगडी बैठका सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह आहे सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ते व्यक्त होत आहेत.